देशातल्या तमाम जनतेला 351व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो। या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी संघर्ष करून स्वराज्यातल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन हे जनतेचं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं। स्वराज्य राज्य जनतेसाठी कसं चालवायला पाहिजे, कशा पद्धतीनं चालवायला पाहिजे, मॅनेजमेंट नावाचा प्रकार काय असतो, स्वराज्य लोकाभिमुख कसं असलं पाहिजे, मला वाटतंय या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी करून दाखवलं। त्या महाराजांकडनं प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी आताच्या राज्यकर्त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। आज शिवाजी महाराजांचा संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर मला वाटतं ते प्रेरणादायी आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यातनं प्रेरणा घेऊन आपण आपल्या राजकीय जीवनात सुद्धा वाटचाल करणं अपेक्षित आहे। एकदा का लोकप्रतिनिधी झाला की त्याच्या डोक्यात हवाज होती जाती की मी कोणतरी वेगळा झालोय। लोकप्रतिनिधी ही प्रतिष्ठा म्हणून मिरवायचं पद अजिबात नाही आहे, ती त्या 18 लाख 20 लाख लोकांची जबाबदारी आहे। मला वाटतं त्या जबाबदारीचं भान लोकप्रतिनिधींना असणं गरजेचं आहे। त्या 18 ते 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतोय, त्यांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि त्याची सोडवणूक करून घेणं मला वाटतं ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। आणि म्हणून ह्या पदाकडं प्रतिष्ठा म्हणून न बघता प्रत्येकानं जबाबदारी म्हणून बघितलं पाहिजे आणि जबाबदारी म्हणून जर आपण हे पद त्या ठिकाणी स्वीकारलं तर आपण बघितलंय माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय निकाल त्या ठिकाणी लागलाय। लोकांना सोबत घेऊन लोकांच्या अडचणी सोडवणं, लोकांच्या समस्या व्यथा जाणून घेणं आणि कधीही लोकांना गृहीत न धरता राजकारण करणं। आता काय झालंय, आमच्याकडे बहुमत असतं की आम्ही काही केलं तर चालतंय, मला वाटतं जनतेनं त्याचं उत्तर दिलंय। असं चलत नाही। लोक आपल्याकडे अतिशय बारकाईनं बघत असतात, आपल्या प्रत्येक हालचालीकडं, आपल्या प्रत्येक कृतीकडं लोकांचं लक्ष असतं आणि आपण जर चुकलो कर्तव्यात तर लोक बरोबर त्या ठिकाणी त्याची शिक्षा देतात आणि लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया फार मोठी आहे। संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय, जे संविधान लिहिलंय ते फार शक्तिशाली आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वोच्च मतदार आहे हे पुन्हा एकदा राज्याला आणि देशाला दाखवायचं काम मतदारांनी केलंय। सध्याचं वाटतंय फक्त आपल्या राज्यातल्या देशातल्याच नाही, पूर्ण जगानं आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं महाराष्ट्राचा त्या ठिकाणी महाराजांचा राज्यकारभार होता। स्वराज्य कुणासाठी आहे, त्यावेळेस राजेशाही असताना सुद्धा 18 पगड जातीला त्या ठिकाणी सोबत घेऊन राज्य करणं, शेतकऱ्याच्या पिकाला धक्का लागणार नाही ही संकल्पना मांडणं, ह्या भागातले आपल्या राज्यातले लोक ज्या शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत ती शेती किती महत्त्वाची आहे। मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं त्याच्यावर आता आज PhD लोक त्यांच्या मॅनेजमेंटवर करायला लागलेत। मला वाटतं 1 मिनिटात 2 मिनिटात त्याचं वर्णन होऊ शकत नाही, पण निश्चित आपण सगळ्यांनी त्याच्यातनं प्रेरणा घेणं अपेक्षित आहे। त्यांचा पूर्ण इतिहास वाचणं गरजेचं आहे, त्यांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन मला वाटतं राज्यकर्त्यांनी जर राज्यकारभार केला तर एक आदर्श पद्धतीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रात देशात दिसेल।